गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलीकोर्दहरित श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की विनायक गुरु जीवाम साकरम सिद्धातम विनायक ज्ञान प्रताप ज्ञानेश भगवान अस्थि भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निश हे तत्काल निहाल। शब्द को तृतीय गौण वृत्ति का कथन। शब्द हे गौण वृत्तीचं ज्ञान करून देणार आहे। और कितने ग्रंथन में यह लिखा है सिंहो देवदत्ता इत्यादि वाक्यों में सिंहादि शब्द गौण वृत्ती से पुरुषाधिकरण के बोधक है। आता काही ग्रंथांमध्ये सिंह देवदत्त या उदाहरणामध्ये गौणी वृत्ती येते। तसा तो पुरुष आहे आणि त्याच्या ठिकाणी सिंहाचे कुरुल एक धर्म आहे आणि सिंहदत्त म्हणजे गौण वृत्ती त्याच्या ठिकाणी सिंहाच्या जे कुरुलाचा धर्म त्या माणसाच्या ठिकाणी असतात आणि याला गौणी वृत्ती म्हणावं। तसंच इकडं तुकोवरा असो जनावरा महात्मारा असो त्यांचे काही लक्षणे अंगावर घेतात गौणी वृत्तीचे साधू खरे साधू नाहीत। माळा मुद्राचं उष्ण पाठ पाठांतर हे आहे पण ती स्थिती प्राप्त असेल तर ठीक नाही तर गौणी वृत्ती। जैसे शक्ति और लक्षणा पद की वृत्ति है तैसे तीसरी गौणी वृत्ती है। जसं पदार्थाची लक्षण वृत्ती तसंच त्या पदार्थाच्या ठिकाणी तीसरी शिव देवदत्त आता हे पद आहे ना मग त्या पदार्थ ठिकाणी गौणी वृत्ती आहे। जसं पदार्थ शक्तिवृत्ती आहे लक्षणावृत्ती आहे त्याप्रमाणे शिव देवदत्त अशी जे पद आहे ते गौणी वाचक आहे गौणी वृत्तीचे दाखवणार। पद के शक्य अर्थ में जो गुण होवे तिस वाले अशक्य अर्थ में पद की गौणी वृत्ती कहिए। आता जिथं पद तो शक्य इथं पद काय तो देवदत्त हे शक्य आहे आणि त्याच्या ठिकाणी त्याचे अशक्य सिंहाच्या ठिकाणी ते धर्म पण ते मानले म्हणून गौणी वृत्ती। शक्यच्या ठिकाणी अशक्य असणारं काही अंशतः त्याला गौणी वृत्ती म्हणावं। शिव देवदत्त आता इथं शक्य काय आहे देवदत्त शक्य आहे आणि त्याच्या ठिकाणी कुरुचा अधिक धर्म सिंहाचे आहेत त्याच्या ठिकाणी म्हणून ती गौणी वृत्ती म्हणजे कुरुचा अधिक सिंहाचे धर्म याच्या ठिकाणी वाटणं। आता सगळ्या सिंह असं नाही काही अंशतः म्हणजे माझा मुलगा वाघासारखा त्याचा मुलगा वाघासारखा माणसं मारतो का काय वाघाचे काय जे धर्म धैर्य कुरुचं ते आहे झालं पण ही गौणी वृत्ती आणि गौणी वृत्ती हे शब्दाच्या ठिकाणी गौणी वृत्ती असते। शिव देवदत्त हे पद झालं शिव देवदत्त हे पद झालं आणि पदाचा शक्यतो देवदत्त आहे आणि त्याच्या ठिकाणी शिवाचे धर्म आहेत। जैसे सिंह पद के शक्य में शूरताधिक गुण है। आता सिंह पद त्याचा शक्यतो पशु आहे
आणि त्यापासूनचे धर्म करून ते हा तीनवाला जो हं. सिंह शब्द का अशक्य पुरुष तामे सिंह शब्द की गौण वृत्ति है. आणि सिंह शब्द देवदत्त तर सिंह शब्द तो अशक्य आहे तो पुरुष, पण त्याच्या ठिकाणी सिंहाची कुरुत धर्म म्हणते ना गौणी म्हणायचं. सो पूर्व प्रकार से लक्षणा के अंतर्भूत है. पूर्वी जी महाभारत लक्षण सांगितली, लक्षित लक्षणं, शक्य वृत्ती, शक्य संबंधी लक्षण वृत्ती असे जे सांगितले त्यात अंतर्भाव घ्यायचा. चतुर्थी व्यंजनावृत्ति का कथन. आता चतुर्थ एक व्यंजनावृत्ती आहे. ते व्यंजनावृत्ती वाक्य पुढे चला. और चतुर्थी व्यंजनावृत्ति अलंकार ग्रंथन में लिखी है. काका यह उदाहरण है. आता कसे ग्रंथ पाळल्याच्या बाबाने आपल्याला एक ग्रंथ पाहायचा म्हणलं तर जीवावर येतं. नाही, पुण्य होत नाही, पुण्य लागतं. परमात्मा ज्याची त्याची सामग्री लागते, ज्याच्या क्षेत्रात सामग्रीच पाहिजे. आता अलंकार ग्रंथामध्ये व्यंजनावरती लिहिले त्याचं उदाहरण कोणत्याचे बघ. शत्रुग्रह में भोजन निमित्त प्रवृत्त पुरुष को दूसरा प्रिय पुरुष कहे. विषम भुक्ष्वा. आता शत्रूच्या घरी जेवायला जायचं असं जर आहे तर ते म्हणते विष खा पण त्याच्या घरी जाऊ नको. म्हणजे विष खा याच्यावर तात्पर्य नाही, शत्रूच्या घरी जाऊ नको ह्याला व्यंजनावृत्ती म्हणावं. आता इथे शक्य काय होतं, विषम भुक्त म्हणजे विष खा, पण विष खा याचं तात्पर्य आहे का त्या वक्त्याचं, त्याच्यावर जाऊ नको म्हणजे तिसरा अर्थ निघाला. तसंच आहे ना. का परमार्थात काय व्यंजन आहे ते फार मोठे तुकाराम सारखेच. तुकाराम सारखे बरोबर. आता उगं काही आठवतं आम्हाला. आता ते पिंपरी करायला तिथे आज्या होत्या, आत्या, त्यांनी सांभाळलेली एक मराठीची बाई. काही प्रसंग असेल, आजार वगैरे असेल ते आपली राहिली त्यांचे सांभाळ. असं मोठं व्यवहार असलेल्या लोकांना एखादी व्यक्ती काय अवघड आहे. ते म्हणायचे माझी माऊली तुकाराम आहेत. तुकाराम तुझे होय, त्याला ज्ञान आवडत नाही, त्याला हृदय सिद्धीच मध्ये गुंतला आणि तो काय तुकाराम आहे का. व्यंजनावरती सतत कीर्तन भजन करतात बाहेर जाऊन म्हणून त्याला व्यंजनावरती म्हणावं. शत्रूच्या घरी जाण्यापेक्षा विष खा म्हणजे व्यंजनावरती. त्याच्यापेक्षा अरे हे मेलेले बरे ना, म्हणजे शक्यता मेलेले बरे हे नाही ते असे नको आयोग्य विचाराचे व्यंजनावरती. तर किती देते उदाहरण. पुढे एक उदाहरण. विष का भोजन कर यह शक्ति वृत्ति से वाक्य का अर्थ है. आता विष जेवण कर शक्य अर्थ पदाचा. आणि भोजन के अभाव में वक्ता का तात्पर्य है. आणि वक्ता तात्पर्य जेवायला जाऊ नको. सो भोजन में शक्ति वाले पद की अभाव में संबंध के अभाव से लक्षणा भी बने नहीं. शक्यच्या संबंधी पदाचा शक्य काय विष, त्याच्या संबंधित जेवणाचा अभाव आहे म्हणून गौणी वृत्ती. त्या पदाच्या अर्थाचा जो संबंध नसणं याला गौणी वृत्ती म्हणायचं. आता विष खा आहे ना, इथं विष खा हे तर शक्य काय झालं विष खा. पण विष खा या म्हणण्यात तात्पर्य आहे का त्याचं नाही. पण विष खा या म्हणजे तिकडे जाऊ नको म्हणजे ते शत्रूच्या जाऊ नको ह्याचा अभाव आहे. शत्रूच्या इकडे जाऊ नको इथं त्या अभाव आहे. कुठं विषम भूक तिथं म्हणून याला गौण व्यंजनावरती म्हणायचे. याते म्हणून
शत्रु ग्रहते भोजन निवृत्ती वाक्य का व्यंग्य अर्थ है. म्हणून शत्रूच्या इकडे जाऊ नको म्हणजे हा व्यंग्य अर्थ आहे, म्हणजे ते व्यंजन अर्थ आहे. दुसरं एक दर्शन चांगलं आलं पुढे. व्यंजनावृत्ति से जो अर्थ प्रतीत होवे तो व्यंग्य अर्थ कहिए है. व्यंजन जो अर्थ प्रतीत त्याला व्यंग्य अर्थ म्हणून. अन्य उदाहरण, संध्या काल में अनेक पुरुषों को नाना कार्य में प्रवृत्ति निमित्त किसी ने सूर्यास्तम गतः काही लोक बसले सूर्यमावळ्याच्या टायमाला, काय 10-5 लोक काय असे लोक बसले. आता वक्ताला वाटतं सूर्य अस्ताला ही कवर यांच्यावर सांगितलं सूर्य अस्तंगता, सूर्य मावळ्याला गेला. मग आता सूर्य मावळ्याला झालं इथं शक्य काय झालं, सूर्य मावळ्याला जात आहे. आणि त्याच्या व्यंगाचं कसं, तुमचा वेळ झाला तुम्ही बाकीचे उद्योग बघा. सूर्य अस्तंगता इथं शक्य तर सूर्य अस्ताला गेला आणि पण त्याच्यात तुम्ही उठा, हे व्यंगाचं निघाला, याला व्यंजन होते होणार. यह वाक्य उच्चारण किया ताकू सुनी के नाना पुरुष इस काल में अपने अपने कर्तव्य को जाने के प्रवृत्त होवे. झालं वाक्य अर्थ काय, सूर्य अस्त गेलाय आणि हे लोकांनी काय आपापलं उद्योग म्हणजे गौण अर्थ व्यंजन अर्थ. कहा अनेक पुरुषों को नाना कर्तव्य का बोध व्यंजना वृत्ती से होवे है. आणि त्या अनेक लोकांना अनेक कार्याचं ज्ञान झालं, त्याला व्यंजन अर्थ म्हणा, व्यंजन म्हणायचं. इस रीति से व्यंजना वृत्ति के अनेक उदाहरण काव्य प्रदीप आदि के ग्रंथन में मम्मट गोविंद भट्ट आदिकों ने लिखे हैं. मम्मट गोविंद भट्ट आणखीन कोणी दुसरे त्याने कोणत्या ग्रंथात लिहिले, काव्य प्रकाश काव्य प्रदीप काव्य प्रदीप या ग्रंथामध्ये ह्या अनेकांनी ह्याचे उदाहरण लिहिले व्यंजनावृत्ती. मला विषयाचं ते काय वाटत, पण किती ग्रंथ पाहिले, किती प्रमाण आहेत. आणि पाहायला गेलं तर जात म्हणजे जसं बेरड, लमाणी, तकारी अशा पैकी, म्हणजे हे तुम्हाला जोडी आहेत खरं पाहिलं तर. काय कळलं मुलीला देव बोला आणि तुम्हाला बोलू नये काय. चला उदाहरण तसं काय भक्तीचा देव, जातीचा देव नाही. तो बहुत उदाहरण श्रृंगार रस के है याते नहीं लिखे. ते अनेक उदाहरणं पुष्कळ उदाहरण ते श्रृंगार रसा करताय. श्रृंगार रस असतो ना, विभुचरित, क्रोध रस, रौद्र रस, तसं श्रृंगार रस आहे, म्हणजे अलंकाराची भाषा. न्याय ग्रंथन में व्यंजनावृत्ति का भी लक्षणावृत्ति से अंतर्भाव कहा है. न्याय ग्रंथामध्ये कोणत्या वृत्ती, व्यंजनावृत्ती कशामध्ये, लक्षणावृत्तीने. लक्षणावृत्तीमध्ये व्यंजनावृत्तीचा अंतर्भाव केला न्यायशास्त्र. और जो अलंकारिक कहे है शक्य संबंधी अर्थ का तो लक्षणावृत्ति से बोध संभव है और शक्य अर्थ के असंबंधी अर्थ में लक्षणा संभव नहीं, ताकि शब्द से प्रतीति के अर्थ व्यंजनावृत्ति माननी चाहिए. आता शक्यच्या संबंधी ही लक्षणावृत्ती होती, पण इथे शक्यच्या संबंधी नाही, पण त्याचं ज्ञान होतंय म्हणजे व्यंजनावृत्ती. सूर्य असंगतः इथे सूर्य अस्ताला गेला, इथे त्या लोकांचा काही संबंध नाही, पण त्या लोकांना वाटलं वेळ झाला म्हणजे व्यंजनावृत्तीने पाहिजे. तसं वाक्याचा शक्याशी संबंध आहे, शक्याशी संबंध नाही. शक्याचे संबंध सूर्य असंगत, इथं शक्य कोण सूर्य अस्ताला गेला, त्या लोकांचा काही संबंध आहे का, म्हणून त्या शक्याचे संबंध नसणं त्याला व्यंजनावृत्ती म्हणतात. ताका यह समाधान है साक्षात और परंपरा भेदते संबंध दो प्रकार का होवे है. आता त्याचे असा भेद आहे, असे प्रकार संबंध दोन प्रकारचा होतो. तिनमें साक्षात संबंध तो परस्पर तीनों का
ही होवे हे. असं उघड करणं ग्रंथ करा, असं दिसत नसतं तो अक्षर. तिनमें साक्षात संबंध तो परस्पर किरणों का ही होवे हे, सर्व का हो किनों का ही होवे हे, सर्व का होवे नहीं. हा, आता परंपरा संबंध शक्य संबंध त्याचा होतो, दुसरा तर होत नाही. और परंपरा संबंध तो सर्व पदार्थन का परस्पर संभवे है. कसं का ते वाक्य जोडा ना. तिनमें त्यामध्ये साक्षात संबंध तो साक्षात संबंध तर परस्पर किनो का ही होवे है. परस्पर तिन्हीचाच होतो. किनो का किनो तिनो क क तिनो का क ना. हाँ. हा, किनो का किनो का किनो का हाँ. किनो का म्हणजे कोणाचा थोडं हा हा काही व्यक्तीचाच होतो, सर्व का होवे नाही. किनो का काही लोक होतो, काही तर होत नाही. हाँ. और परंपरा संबंध तो सर्व पदार्थन का परस्पर संभव है. आणि बाकी तर परस्पर संबंध आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यात होत नाही. बहुत क्या कहे गोत्व अश्वत्व का भी परस्पर वेधीकरणचा संबंध है. जास्त काय सांगू तो आणि अस्वस्थ याचा परस्पर कोणता संबंध आहे? वेधीकरण आहे. म्हणजे अधिकाने वेगळ्या प्रकारचं. पशुत्व आणि अस्वस्थ हे दोन पशु आहेत, हे वेगळे आहेत, तरी पण त्याच्या ठिकाणी. घटाभाव और घट परस्पर विरोधी है. घटाचा अभाव आणि घट हे परस्पर विरोध आहे. जिथं अभाव तिथं घट नाही, जिथं घट आहे तिथं घटाचा अभाव आहे. तो भी घटाभाव का घट में प्रतियोगिता संबंध. तरी पण घट अभावाचा घटाचा का घटाभाव का घट में घट अभावाचा घटाच्या ठिकाणी प्रतियोगिता संबंध आहे. और घट का अपने अभाव में स्ववृत्ति प्रतियोगिता निरूपकता संबंध है. आपल्या घटाच्या ठिकाणी कशाचा अभाव? अपने अभाव में स्वतःच्या अभावामध्ये स्ववृत्ती स्वतः ठिकाणी प्रतियोगिता संबंध आहे. निरूपकता संबंध आहे. प्रतियोगिता निरूपकता संबंध आहे. म्हणजे हे घट आहे. आता घट याच्या ठिकाणी घटत्व आहे. आता याच्या ठिकाणी प्रतियोगिता संबंध आहे. कारण प्रतियोगिता म्हणजे घटाच्या ठिकाणी घटत्व असेल, त्या घटाचा त्यातील प्रतियोगिता संबंध. दुसरं इस रीति से सर्व पदार्थन का आपस में परंपरा संबंध संभव है. अशा रीतीनं स्वतःच्या ठिकाणी परस्पर संबंध संभवतो. आपल्या ठिकाणी आपल्या ठिकाणी. याते व्यंग्य अर्थ भी शक्य संबंधी होने ते लक्ष्य के अंतर्भूत है. म्हणून व्यंग्य अर्थ आहे ना हा. मग व्यंग्य अर्थ हे शक्य कशामध्ये? शक्य संबंधी होने ते शक्य संबंधी असल्याने लक्ष्य के अंतर्भूत है. लक्ष्य असणार त्याच्या अंतर्भूत आहे. और व्यंजना वृत्ति का प्रतिपादन काव्य प्रकाश में और ताकीर टीका में जयराम भट्टाचार्य आदिकों ने लिखा है. काव्य आजचा ग्रंथ याते नाम म्हणून. और व्यंजना वृत्ति का प्रतिपादन आणि व्यंजना वृत्तीचं प्रतिपादन काव्य प्रकाश में काव्य प्रकाशामध्ये और ताकीर टीका में आणि त्या काव्य प्रकाशाच्या टीकेमध्ये जयराम भट्टाचार्य आदिकों ने लिखा है. जयराम भट्टाचार्य आदिकांनी लिहिलेला आहे. तैसे काव्य प्रदीप में और ताकीर टीका में उद्योत में नागोजी भट्ट ने लिखा है. त्याच्या टीकेमध्ये नागोजी भट्टाने लिहिलंय. काका खंडन भी न्याय ग्रंथन में लिखा है. त्याचाही खंडन न्याय ग्रंथामध्ये लिहिलंय. और व्याकरण ग्रंथन में कहू खंडन लिखा है. आणि व्याकरण ग्रंथामध्ये सुद्धा त्याचं काही ठिकाणी खंडन केलंय. कहू प्रतिपादन लिखा है. कुठे त्याचं वर्णन केलेलं आहे.
अद्वैत सिद्धांत में खंडन का व प्रतिपादन का आग्रह नहीं। हाँ बस आम्हाला त्याची गरजच नाही. अद्वैत जे वेदांत शास्त्र केवळ अमृत अनुभव, चांगदेवपाष्टी, सिद्धांत बिंदू, ब्रह्मसूत्र, शंकराचार्याचं भाष्य असे आमचे ग्रंथ असणे, भामती, अद्वैत सिद्धी, वेदांत असे जे काही अद्वैत ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ते खंडन मंडनची गरज नाही आम्हाला. त्याची काही गरजच नाही. तर याते हे बाकीचं तुमच्या म्हणून महागच एक लक्षात ठेवायचं असतं. ब्रह्म सोडून सगळं व्यवहार आहे. मग अद्वैत शास्त्र ब्रह्म सांगतं, हे व्यवहार सांगतच नाही. याते प्रतिपादन की रीति मात्र जनाई है। ते प्रतिपादन असं बरे मग त्यांच्यावरून थोडं करावं लागतं. बरं नसते काही गोष्टी बऱ्याच असतात ते नाही हे काय बरे झालं काय ते चांगले काही टक्के बस बाकी काही नाही. या या साहेब या बसा. हो हे चांगले फार म्हणजे समजायचं काही अंशाचा भरायचं. पण वेदांताहून त्याचं खंडन वंडन नाही कारण त्याची गरजच नाही ना. लक्षणा के भेद का कथन। आता जे लक्षण आहे त्याचे किती प्रकार त्याचं वर्णन आहे. शक्ति और लक्षणा दो वृत्ति सर्व के मत में है। शक्ती वृत्ती आणि लक्षणावृत्ती ही वेदांतामध्ये सगळ्यांचं मत आहे, सगळ्यांच्या मतामध्ये आहे. और आणि महावाक्य के अर्थ निरूपण में भी दो का ही उपयोग है। आणि महावाक्याचा जो अर्थ त्याचं वर्णन करण्यामध्ये ह्या दोनच वृत्तीचा उपयोग आहे, शक्तीवृत्ती आणि लक्षणावृत्तीचा. तीन में शक्ति का निरूपण किया, त्याच्यामध्ये शक्तीचं वर्णन केलं. और शक्य के साक्षात संबंध और परंपरा संबंध के भेद से केवल लक्षणा और लक्षित लक्षणा रूप दो भेद लक्षणा के कहे. आणि त्याच्यामध्ये शक्य संबंधी लक्षण सांगितले आणि लक्षित लक्षण दोन्ही प्रकार सांगितले. जहत लक्षणा अजहत लक्षणा भागत्याग लक्षणा इन भेदंते फेरी तीन प्रकार की लक्षणा है. आता पहिले जहत लक्षण, अज लक्षण, जहत अजहत म्हणजे भागत्याग लक्षण असे 3 प्रकारचे लक्षण आहे वेदांतामध्ये. हे कुठे आलेला विषय विचार किती होता रंगात 6व्या 4थ्या बी आलं 6व्या बी आलं 4थ्या थोडंसं आलं पण 6व्यावर संपूर्ण आलं. जहाँ शक्य की प्रतीति नहीं हो गई, केवल शक्य संबंधी की प्रतीति हो गई, तहाँ जहत लक्षणा हो गई है. आता जिथं शक्यचे संबंध म्हणजे पूर्ण वाचायचा त्याग आणि त्याच्या संबंधी जहत लक्षण म्हणून. जहत म्हणजे वाचायचा त्याग त्या संबंधी ग्रहण. जैसे विषम भुक्ष्वा या स्थान में शक्य जो विष भोजन ताकू त्यागी के शक्य संबंधी भोजन निवृत्ति की प्रतीति होने ते जहत लक्षण आहे. हा विष खा म्हणजे इथे सगळं त्या वाक्याचा विषय तर त्याग म्हणजे जेवायला जाऊ नको हे तर जहत लक्षण आहे. यद्यपि जहाँ शक्य अर्थ का संबंध नहीं संभव है तहाँ जहत लक्षणा का अंगीकार हो. इथे शक्य संबंधच नाही तिथं जहत लक्षण घ्यायची. शक्य म्हणजे विषयभोग म्हणजे इथं काही शक्य संबंधच नाही. जैसे गंगायाम ग्राम या स्थान में पदन के शक्य अर्थन का परस्पर संबंध संभवे नहीं, और विषम भुक्ष्वा या स्थान में शक्य अर्थ का अन्वय संभवे है. आता गंगायाम ग्राम इथं काय संभवत नाही. या स्थान में या ठिकाणी पदन के शक्य अर्थ का पदाचा जो शक्य अर्थ आहे परस्पर संबंध संभवे नाही, परस्पर संबंध संभवत नाही. गंगाराम ग्राम म्हणजे गंगेवर गोळवाडा आहे. आता गंगेवर गोळवाडा म्हणल्यानंतर इथं परस्पर संबंध संभवत का. कसं गंगेवर गोळवाडा असणं शक्य नाही. गंगामध्ये देवनदीचा प्रवाह मग त्याच्या वाडा कसा असणं मग संभवत नाही. और विषम भुक्ष्वा या स्थान में
शक्य अर्थ का अन्वय संभवे है. आता विष खा ह्याचा संबंध आहे ना, अन्वय संबंध. विष खा म्हणजे संबंध आलाच की, पण खाऊ नको हे तात्पर्य वेगळं झालं. मरण का हेतु भी विष है तो भी वाद. भोजन में विष का अन्वय संभव है. पुन्हा वाच. मरण का हेतु, मरणाचं कारण हेतु भी विष है मरणाचं कारण विषय आहे, तो भी तरी भोजन में विष का अन्वय संभव है. पण भोजनावर खाण्यावर त्याचा अन्य संबंध होईल की, खाता येईल ना. भोजनामध्ये जसं भोजन करता येतं तसं हे बी खाता येतं ना विष, पण अन्वय संबंध आहे. तथापि तरी पण अन्वयानुपत्ति हो लक्षणा में बीज नहीं. पण अन्वयानुपत्ती जे असणार आहे म्हणजे अन्वयाचं अटकल त्याच्यावर ह्याचं तात्पर्य नाही. किंतु तात्पर्यानुपत्ति लक्षणा में बीज है. मग तात्पर्यानुपत्ती आहे म्हणजे एक तात्पर्याने घ्यायचं ना. विष खाऊ नको हे तात्पर्याने घ्यायचं, अन्वयाने नाही, तात्पर्याने. हा अन्वय नाही. यह ग्रंथ में लिखा है. ते ग्रंथावर लिहिलेलं आहे. ताका यह भाव है. त्याच्यात असं तात्पर्य असा भाव आहे. अन्वय कहिए शक्य अर्थ का संबंध. अन्वय कसा म्हणतो, शक्य अर्थाचा संबंध आला. ताकि अनुपपत्ति त्याची अटकल नाही. हा जमती ताकि अनुपपत्ती कहिए असंभव जहाँ होवे. जिथं शक्यशी काहीचा असंभव आहे तहा लक्षणा होवे है. तिथं लक्षणं होते. यह नियम नहीं, असा नियम नाही. जो यही नियम होवे तो हा जर नियम असेल तर यष्टिहा प्रवेशय या वाक्य में यष्टि पद की यष्टि धरण में लक्षणा नहीं होवेगी. हा मग एष्टी प्रवास म्हणजे काठीला येऊ द्या. एष्टी वाला म्हणजे काठीवाला, एष्टी म्हणजे काठी, त्याला येऊ द्या. पण तसं हे तर तेवढंच होणार नाही. काहे ते कारण यष्टि पद के शक्य का प्रवेश में अन्वय संभवे है. एष्टी प्रवेशाचा संबंध प्रवेशामध्ये जमल. याते म्हणून तात्पर्यानुपत्ती लक्षणा में बीज है. इथं तात्पर्यानुपत्ती मध्ये वर्म आहे. कारण एष्टी काठीला येऊ द्या. काठी कुठे येत असते का, काठीवाला म्हणजे इथं लक्षण. अन्वयानुपत्ती नहीं, अनुपत्ती नाही. तात्पर्य कहिए तात्पर्य नाही ते. तात्पर्य कहिए वाक्यकर्ता की इच्छा. ताकि अनुपपत्ति कहिए शक्य अर्थ में असंभव लक्षणा. आता पुन्हा वाचा हे अर्थाचं. तात्पर्य कहिए तात्पर्य म्हणजे वाक्यकर्ता की इच्छा. वाक्य जो करता वाक्याचा उच्चार ज्यांनी केला ते इच्छा, त्याची इच्छा. ताकि अनुपपत्ति कहिए त्याची उपपत्ती सांगितली जाते. शक्य अर्थ में असंभव लक्षणा. शक्य अर्थ जे असणार इष्टीमध्ये त्याची असंभव लक्षणा मानने का बीज कहिए हेतू है. बीज म्हणजे हेतू आहे. आणखी किती राहिलं घे ना तेवढं. यष्टि प्रवेशय या वाक्य में तात्पर्यानुपत्ती है. यष्टी प्रवेश या वाक्यामध्ये तात्पर्य अनुपत्ती आहे. काहे ते कारण यष्टि का प्रवेश जो शक्य अर्थ तामे वक्ता का तात्पर्य भोजन के समय संभवे नहीं. आता यष्टी प्रवेश इथं त्या वक्त्याचं तात्पर्य आहे. त्या काठीमध्ये जेवणाचं प्रयोजन नाही. काठी कुठे जेवल का. याते म्हणून यष्टि पद की यष्टिधर पुरुषन में लक्षण आहे. आलंच नाही तिथं. मग काठी आला, काठी ज्याच्या हातात आहे त्या व्यक्तीचं तात्पर्य लक्षण आहे. त्या व्यक्तीचं ठीक लक्षण आहे. तैसे मरण हेतु विष भोजन में पिता का तात्पर्य संभवे नहीं. आता समरण विष बात आहे त्याच्यावर तात्पर्य नाही. जेवू नको त्याच्यावर तात्पर्य आहे. याते भोजन निवृत्ती में जहत लक्षण आहे. म्हणून भोजन करू नको याच्यामध्ये जहत लक्षण आहे. म्हणजे पूर्व त्याग पूर्ण. गंगायाम ग्राम या स्थान में
तात्पर्यानुपत्ती भी संभवे है. ही तर तात्पर्यानुपत्ती संभवते. गंगायाम ग्राम म्हणजे गंगेवर गौळ वाडा हे तात्पर्य घ्यायचं. याते जहाँ तात्पर्यानुपत्ती होवे तहा लक्षणा मानिये है. जे तात्पर्यानुपत्ती असते त्याचे लक्षण मानायचे असते. यह नियम है. असा नियम आहे. हाँ. गंगायाम ग्रामः या स्थान में भी गंगा पद का शक्य जो देव नदी प्रवाह ताकू त्यागी के शक्य संबंधित तीर की प्रतीति होवे है. हो. मग आता गंगाराम ग्रामामध्ये नंतर ते गंगा पदार्थाकडे आणि ते त्याचं लक्षण घ्यायची. याते जहत लक्षण आहे. ह्याचं जहत लक्षण घ्यायचे. कुंडली बरं मला सांगतो. बरं यायला लागलं रे, नाहीतर सांगण्यासारखं नाही माझ्याकडे आता. आता हे माऊली कशी सांगून की चिता नसणार. नाहीतर हा विषय आता कोणाला विचार सांगायला मग ते तुमचं सोडलं तर आणखी कोणी असते. मला परिचय नाही पण मला तुमचं सांगू शकते. पण ते बी एक काही कमी